पुढचा टॉपिक म्हणजे काय, ऍक्च्युअली हे सुद्धा बेसिक मध्ये आहे की साधारणतः बेसिक कन्स्ट्रक्शन जर आपल्याला माहित असतील तर इंग्लिश कसं सोपं जातं. आणि त्याच्यासाठी आता मी पुढचं सांगणार आहे आणि ते आहे बी हे क्रियापद. बी हे हे क्रियापदा म्हणजे मेन वर्ब किंवा रेग्युलर वर्ब म्हणून ज्या वेळेला वापरलं जातं त्यावेळेला याचा एक नियम आहे. तो नियम सगळ्यात पहिल्यांदा 2017 साली विचारला गेला. त्याच्या अगोदर कोणत्याही परीक्षेमध्ये हा नियम विचारला जात नव्हता. त्याच्यानंतर मात्र हा अधूनमधून डोकं काढतोय. बर, याच्यापूर्वी पण विचारला गेला होता पण तो फारच कमी वेळा. पण आता मात्र हा नियम माहित असणं खूप महत्वाचं आहे. परत हा ऍक्च्युली नियम जरी असला तरी हे रेग्युलर काय आहे म्हणजे नेहमीचीच वाक्य आहे. इथे काही वेगळं काही असा प्रकार नाहीये. फक्त याच्यामध्ये थोडीशी मेक आहे आणि ती मेक समजली तर मात्र हे खूप सोपं आहे. बर, आता हे काय ते बघायचं. बघा, समजा मी ज्या वेळेला असं म्हणतो की मी शिक्षक आहे, मी मुद्दामून आधी मराठीमध्ये समजून देतोय म्हणजे मग तुम्हाला इंग्लिश मध्ये समजेल. मी शिक्षक आहे आणि इथे ज्या वेळेला मी असं म्हणतो मी शिकवत आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला इथे दोन्हीकडे आहे आहे हा शब्द दिसतोय, बरोबर आहे. पण दोन्हीकडे आहे असले तरी तुम्हाला इथे समजेल बघा की हे इथे व्हर्बचं काम करतंय आणि हे मात्र इंग्लिश मधलं सहाय्यकारी क्रियापद आहे ज्याला एम किंवा इज किंवा आर असं म्हणतात, बरोबर आहे. तर हे जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि इकडे हे क्रियापद आहे. परंतु इथे बघा, इथे तुम्हाला ना इथे आहेच्या पूर्वी इकडे काहीतरी क्रियापद दिसतंय बघा. तसं इथे आहेच्या पुढे क्रियापद नाही दिसत आहे, उलट काही ना काहीतरी नाऊन दिसतंय, कळतंय. त्यामुळे इथे मात्र हे आहे मुख्य क्रियापदाप्रमाणे काम करतंय. ही वाक्य कशी होतात हे तर आता आपण शिकलेलो आहे. आता ह्याची वाक्यातनं ही कशी होत असतात हे मला तुम्हाला सांगायचंय की हेच आहे म्हणजेच बी म्हणजेच असणे हे क्रियापद. हे असणे हे क्रियापद कसं असतं आणि ते परीक्षेमध्ये कसं येतं. परत हा नियम एकदा तुम्हाला समजला तर पुन्हा या नियमाचा नाही अभ्यास केला तरी चालेल. नियम खूप सोपा आहे, फक्त समजून घ्या. बर, आता ह्याच्यामध्ये काय अर्थ आहे ते आपण बघूया. इथे तुम्हाला समजलं असेल की हे जे मुख्य क्रियापद आहे त्याचं भूतकाळ केलं तर तुम्ही कराल मी शिक्षक होतो आणि भविष्यकाळ करायचं असेल तर मी पुढे मी शिक्षक असेन, बरोबर आहे. आहे होता असेल आणि ज्या वेळेला ही आहे होता असेल ही मुख्य क्रियापदासारखी काम करतात त्यावेळेला इथे असलेली वाक्य कशी होतात. परत ही वाक्य तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणाल हे सर खूप सोपं आहे, हे कशाला शिकवता. पण मित्रांनो, एक मार्गाला कधी जर आलं ना आणि ते असं येतं ना की आपल्याला ते समजत पण नाही, म्हणून हे समजणं महत्वाचं आहे. बर, आता हे काय आहे ते बघा म्हणजे आपण पुढे जाऊ. बर, आता बघा बी हे मुख्य ज्या वेळेला क्रियापद असतं त्यावेळेला इथे काय काय असतं ते बघा. सिंपल प्रेझेंट, बी ची रूप काय आहेत बघा. मूळ क्रियापद बी, त्याच्यानंतर वर्तमान काळातलं रूप आहे मगाशी आपण बघितलं आम इज आर. भूतकाळातलं रूप आहे वॉज किंवा वर आणि पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप आहे ते बिन. आता बघा ही दोन रूप वापरून तर तुम्हाला माहिती आहे ती वाक्य पण तुम्हाला येतात, बरोबर आहे. त्यामुळे सिंपल प्रेझेंट मध्ये हे वाक्य करत असताना काय होतं बघा, सब्जेक्ट त्याच्यानंतर एम किंवा इज किंवा आर. आता ह्याच्यानंतर मी ऑब्जेक्ट आणि आर्टिकल न लिहिता काय लिहिते ते बघा. ह्याच्यानंतर नाउन पण असू शकतं, ह्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह पण असू शकतं आणि ह्याच्यानंतर ऍडव्हर्ब पण असू शकतं, कळतंय. म्हणजे यापूर्वी अगोदर आपण जी काही ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य केलीत ना त्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जे क्रियापद होतं त्या ऍक्शन वर्ब आहे बघा. ऍक्शन वर्ब बघा, मी काय सांगतोय ते समजून घ्या. ते ऍक्शन वर्ब होतं. जसं आय एम टीचिंग ऍक्शन वर्ब आहे. यू आर लिसनिंग टू मी ऍक्शन वर्ब आहे. यू आर थिंकिंग ऍक्शन वर्ब आहे. यू आर लुकिंग ऍट मी ऍक्शन वर्ब आहे, कळतंय ना. ही सगळी ऍक्शन वर्ब आहेत. परंतु इथे मात्र बी म्हणजे असणे जे आहे ते ऍक्शन वर्ब नसून हे नॉन ऍक्शन वर्ब आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे नॉन ऍक्शन वर्ब जे आहे हे कंटिन्युअस टेन्सेस मध्ये वापरत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. कुठल्या कंटिन्युअस टेन्सेस मध्ये का नाही वापरत ते बघा. समजा मी म्हटलं हे पेन आहे तर तुम्ही मराठीमध्ये याचं कंटिन्युअस असं करू शकता का, हे पेन असत आहे, मी शिक्षक असत आहे, ती मुलगी असत आहे, तो मुलगा असत आहे, ते प्राध्यापक असत आहेत. नाही, असणे
व्हर्ब ऑफ एक्झिस्टन्स किंवा व्हर्ब ऑफ बिंग असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. थोडक्यात सांगायचं काय, हे क्रियापद हे नॉन ऍक्शन वर्ब आहे आणि कोणतंही नॉन ऍक्शन वर्ब हे कधीही कंटिन्युअस टेन्स मध्ये चालत नाही, एवढा महत्वाचा नियम लक्षात ठेवा. बरोबर आहे. बर, तर सिंपल प्रेझेंट त्याच्यामध्ये हे असं होतं. परत हे काय ते आपल्याला बघायचं नंतर, आता फक्त हे समजून घ्या ही सूत्र काय आहेत ती. मग सिंपल पास्ट जर असेल तर त्या सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप लागतं, म्हणून ते वॉज किंवा वर इकडे येतं. याच्यानंतर परत नाउन असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडवर्ब असेल. हेच सिंपल फ्युचर मध्ये जर तुम्ही गेलात तर सब्जेक्टच्या नंतर शॅल किंवा विल लागणार आहे. आता बघा मगाशी आपण बघितलं शॅल आणि विल नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरतात, त्यामुळे ते मूळ रूप म्हणून बी इकडे येतं आणि त्याच्यानंतर परत हे तसंच राहणार आहे. याच्यानंतर पुढे परफेक्ट प्रेझेंट मध्ये सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव, याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून आलेलं आहे. बाकी याच्यानंतर परफेक्ट पास्ट पण होतं, सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅड त्याच्यानंतर बीन आणि मग त्याच्यानंतर नाउन ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब. आता बघा हे सगळं तुम्हाला ज्यावेळी तुम्ही बघाल, आधी आपण हे काय हे आपण नंतर बघू, आधी मला तुम्हाला काय सांगायचं ते नीट समजून घ्या. बघा समजा मी असं म्हटलं, बघा आय एम अ टीचर, बघा नाउन दिसतंय. मग तिथे आय एम अ जेंटलमन म्हणा, आय एम अ मॅनेजर म्हणा, काय वाटतं ते. म्हणजे थोडक्यात काय, इथे कुठलंही नाउन येऊ शकतं. मी ज्यावेळी म्हणतो ही इज माय स्टुडंट, थोडक्यात काय नाउन दिसतंय तुम्हाला, कळलं. आता ऍडजेक्टिव्ह कडे बघूया. समजा मी असं म्हटलं आय एम क्लेवर, ही इज टॉल, शी इज इंटेलिजंट, आय एम ऍक्टिव्ह, आय एम ओल्ड, ही इज यंग. कळतंय ना. ऍडजेक्टिव्ह हे ऍडजेक्टिव्ह आहे. नाउन पण लागू शकतो आणि ऍडजेक्टिव्ह लागू शकतो. आता ऍडवर्ब काय ते बघा, तिथे एक तर ऍडवर्ब असेल किंवा ऍडवर्ब फ्रेज असेल, कारण नेहमीच ऍडवर्ब असतं असं काही नाही, ऍडवर्ब फ्रेज पण असू शकते. ते बघा मी म्हटलं आय एम इन पुणे. आता तुम्ही म्हणाल की सर हे ऍडवर्ब कसं काय ते सांगा, पुणे तर आम्हाला प्रॉपर नाउन दिसतंय, तर याचा अर्थ काढायचा. म्हणून मी नेहमी म्हणतो तुम्हाला की मराठीतला अर्थ समजून घ्या. बघा याचा अर्थ काय, आय एम इन पुणे म्हणजे मी पुण्यात आहे, मी पुण्यात आहे, बरोबर ना, असा याचा अर्थ झालाय. मग आता बघा आय एम इन पुणे, मग आता हे नाउन तर नाहीये, हे नाउन आहे, हा प्रॉपर नाउन आहे, याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. पण पुणे हे इथे प्रॉपर नाउन जरी असलं तरी एमच्या नंतर क्रियापदाच्या नंतर हे जे आहे ते काय ते बघा, आणि हे तुम्हाला समजेल की हे ऍडवर्ब फ्रेज आहे. कारण का बघा मी पुण्यात आहे, कुठे आहे, पुण्यात. आपण बघितलंय क्रियापदाला का, कधी, कुठे, कसा, किती हे ज्या वेळेला प्रश्न विचारले जातात त्यावेळेला ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेज मिळत असते. हेच मी म्हटलं शी इज हिअर, बघा ऍडवर्ब झालंय, कळतंय ना. सांगायचं फक्त हेच आहे की इथे काय असू शकतं, नाउन, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब असं काही असू शकतं. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे तो बघा, जो मला तुम्हाला ह्याच्यासाठी खास करून सांगायचा आहे, की जो परीक्षेमध्ये आजकाल विचारला जातोय, आणि तो काय आहे ते बघा. म्हणजे आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक वाक्य देतो आणि त्या वाक्यावरून तुम्हाला समजेल, आणि परीक्षेत सुद्धा काय आलेलं आहे तेही तुम्हाला समजेल. हे तुम्हाला समजलं असेलच की तिकडे नाउन पण असतं, ऍडजेक्टिव्ह पण असतं, नाउन आणि ऍडजेक्टिव्ह, आणि तसंच इकडे ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेज असू शकते. आता हे जे सिंपल टेन्स आणि हे जे परफेक्ट टेन्स आहेत याच्यामध्ये काय फरक पडतो ते आपण बघूया. जसं बघा सिंपल टेन्स मध्ये मी एकदम सोपं उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. मी जर असं म्हटलं आय एम इन पुणे, सगळ्यांना अर्थ लगेच समजणार आहे, सांगायची पण गरज नाही. मी पुण्यात आहे, मी पुण्यात राहतो म्हटलं नाही, मी पुण्यात आहे म्हटलंय. तर मी म्हटलं ही इज इन द केबिन, म्हणजे तो केबिन मध्ये आहे, आणि नंतर
समजा मी असं म्हटलं, शी इज अ ग्रेट आर्टिस्ट. कळतंय? थोडक्यात काय, ती खूप मोठी कलाकार आहे. बरोबर आहे. वर्तमान काळ झालं. आता हेच जर मला भूतकाळ करायचं असेल तर मी पुण्यात होतो म्हणेन. त्याच्याऐवजी मी इकडे काय करेन, वॉज वापरेन. इकडे तो केबिन मध्ये होता मला म्हणायचं असेल तर मी काय म्हणेन, ही वॉज इन. तसंच इकडे पण शी वॉज म्हणेन. थोडक्यात काय, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. हे जर मला असेन करायचं असेल म्हणजे मी पुण्यात असेन, किंवा तो केबिन मध्ये असेल, किंवा ती खूप मोठी कलाकार असेल, सांगायचं तेच आहे. तर थोडक्यात समजलं तर इकडे फक्त तुम्हाला काय करायला लागेल, शॅल बी किंवा विल बी. म्हणजे हेच वाक्य इकडे असं होईल, आय शॅल बी इन पुणे, ही विल बी इन द केबिन. कळतंय? बर, हे झालं फ्युचर मध्ये. बरोबर आहे. आता मला हे नाही तुम्हाला सांगायचंय, हे तर समजणं खूप सोपं आहे. मला रूल काय सांगायचा आहे तो नीट लक्षात घ्या की हे टेन्स कधी, हे कधी वापरलं जातं. हे तर ठीक आहे, हे समजायला सोपं आहे. कळलं? मग आता हे टेन्स कधी वापरतात माहितीये का, ज्या वेळेला काही काळापासून किंवा काही काळ असं ड्युरेशन दर्शवणारी ज्या वेळेला तुम्हाला इंग्लिश मध्ये टाइम फ्रेज दिसते, त्यावेळेला मात्र तुम्हाला हे वापरून चालत नाही. आता तेच मला दाखवायचं तुम्हाला की ते काय असतं, आणि याच्यावरती परीक्षेमध्ये सुद्धा कसा प्रश्न पडून गेलाय तो एक दाखवतो. आता काय सांगितलं बघा, मी समजा नुसतं असं म्हटलं, आय एम इन पुणे. काहीच चूक नाही याच्यामध्ये, मी पुण्यात आहे. बरोबर आहे. पण हेच जर मी असं म्हटलं, आय एम इन पुणे सिन्स 1999, असं समजा मी दिलं, आय एम इन पुणे सिन्स 1999. आता मात्र हे वाक्य चुकीचं होतं. का? इथे बघा मी काय म्हटलंय, बाकी टाइम फ्रेज वगैरे काय असतात ते आपल्याला नंतर समजणार आहे. ज्यावेळी आपण डिटेलमध्ये ज्यावेळी टेन्सेस शिकणार आहोत ना, त्यावेळी समजणार आहे. त्यावेळी मी तुम्हाला हे परत शिकवणार नाहीये. म्हणून हे इथे आता मुद्दामून सांगतोय की बी या क्रियापदाचा उपयोग काय आहे हे नीट समजून घ्या. एकच नियम आहे आणि तो इतका सोपा आहे, लक्षात ठेवणं पण खूप सोपं आहे. कळतंय? बर, मग आता इथे हे का चुकीचं आहे, कारण का काही काळापासून असणं ज्यावेळेला दाखवायचं असतं त्यावेळी तिकडे हे चालत नाही. हे म्हणजे मी नेहमी पुण्यात आहे असा अर्थ होईल. मी ज्यावेळी आय एम इन पुणे म्हणतो त्यावेळेला मी नेहमीच पुण्यात आहे किंवा मी पुण्यात असतो असा त्याचा अर्थ होईल. मग हे ज्या वेळेला वाक्य तुम्हाला करायचं असेल त्यावेळेला ते इंग्लिश मध्ये असंच करावं लागतं, आय हॅव बीन इन पुणे, आणि मग सिन्स 1999. ह्याच्याऐवजी परीक्षेमध्ये सिन्सच्या ऐवजी कदाचित असं देतील, फॉर 10 years. सांगायचं काय, काही ड्युरेशन दाखवला जातो, काही काळ दर्शवला जातो, आणि काही काळ अस्तित्व असणं असं ज्यावेळेला दर्शवायचं असतं त्यावेळेला इथे तुम्हाला सिन्स किंवा फॉरच्या फ्रेजेस दिसतात. आणि त्या सिन्सच्या आणि फॉरच्या फ्रेजेस ज्यावेळेला दिसतात त्यावेळेला हे दोन टेन्स चालत नाहीत. तिथे फक्त हॅव बीन किंवा हे असेल तर हॅड बीन वापरायला लागतं. म्हणजे आता परीक्षेमध्ये ह्याच्यावरती कसं उदाहरण दिलं जाऊ शकेल आणि आता कसं दिलेलं होतं ते तुम्हाला दाखवतो. हे समजलं असेल? कळलं? काही काळ असणे असेल तर हे वापरून चालत नाही, तिथे हे असतं, हेच वापरलं पाहिजे किंवा हे वापरलं पाहिजे. तुम्ही म्हणाल सर इकडे परफेक्ट फ्युचर का दिला नाही, तर आता नवीन इंग्लिश मध्ये परफेक्ट फ्युचर वापरत नाही अशा प्रकारे. त्यामुळे आता फक्त हे दोनच वापरले जातात. आता हे एक वाक्य, आता बघा परीक्षेमध्ये हेच वाक्य कशा प्रकारे दिलं होतं बघा. ते असं वाक्य होतं, जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मिळेल, तिथे वाक्य असं दिलं होतं आणि ते पण स्पॉट द एररला दिलं होतं. आय एम इन मुंबई सिन्स 1952 असं वाक्य दिलेलं होतं. बघा दोन रूल बघा आताच आपण बघितला. कळलं? आता चूक काय आहे लगेच समजते आपल्याला. का? टाइम फ्रेज जर दिली असेल तर तिकडे ऍमिजार किंवा वॉज वर हे कधीच चालू शकत नाही. तिथे काय पाहिजे, परफेक्ट टेन्स आला पाहिजे. जर इकडे ऍम असेल
तर अर्थात हॅज किंवा हॅव होणार आहे. याच्याऐवजी उद्या समजा एखाद्या परीक्षकाने काही काही परीक्षक असतात ते जाम खडूस असतात, ते म्हणतात चला या पोरांना नियम माहिती आहे, आता आपल्याला हे नियम, कारण का दोनदा येऊन गेले परीक्षेत ऑलरेडी, हेच वाक्य दोनदा येऊन गेले. मग दोनदा येऊन गेले, आता ते वेगळ्या पद्धतीने देतील. मग ती वेगळी पद्धत काही पण असू शकते. मला तुम्हाला फक्त काय सांगायचंय, ही टाइम फ्रेम दिसली की तुम्हाला समजलं पाहिजे की तिथे ॲमिजर किंवा वॉजवर कधीही चालू शकत नाही. म्हणजे अर्थात इथे ह्याच्यामध्ये एरर आहे हे लगेच तुम्हाला समजलं. म्हणजे इकडे पाहिजे आय हॅव बीन इन मुंबई सिन्स 1952. कळतंय? म्हणजे परीक्षेमध्ये ह्याच्यावरती कसे प्रश्न पडत असतात ते बघा. कळतंय? बर, हे तर समजायला खूप सोपं आहे. असं दुसरं कशा प्रकारे पास्ट वरती येऊ शकतं ते तुम्हाला सांगतो. जसं हे वाक्य झालं, समजा ह्याच्यावेळी तुम्हाला असं वाक्य दिलं, ही डायडॅश इन हॉस्पिटल फॉर अ वीक. लक्षण इकडे गेलं पाहिजे. कळलं का? बर, मग आता पहिलं समजा तुम्हाला असा पर्याय दिला, वॉज, इज, हॅव बीन आणि हॅड बीन. बघा, तुम्हाला फसवण्यासाठी इकडे दोन पर्याय दिलेले आहेत. आता तुम्हाला जर समजलं की टाइम फ्रेज आहे त्यामुळे इकडे सिंपल टेन्स चालणार नाही. म्हणजे बघा तुम्हाला काय दिलं, आता परफेक्टची पण रूप दिलेली आहेत. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की ला कधी हॅव लागत नाही, त्यामुळे हे चुकच आहे. ह्याचं तर आत्ताच आपण बघितलं शक्यच नाही. म्हणजे इथे आता आलं काय पाहिजे, फक्त हे एकमेवच येणार आहे, दुसरं काही येणार नाहीये. कळलं? थोडक्यात कोणतंही वाक्य ज्या वेळेला बी या क्रियापदाचं असतं आणि जर त्याच्यामध्ये टाइम फ्रेज असेल तर हा नियम तुम्हाला समजला पाहिजे. कळलं? आता टॅग सांगू का तुम्हाला? टॅग परत सांगतो, टॅग बिग काही नाही, रूल फक्त वेगळ्या प्रकारे सांगणं, त्याला म्हणतात टॅग. पण मी म्हणतो जर तुम्हाला हे समजत असेल तर टॅग कसली पाहिजे, सारखी सारखी टॅग 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 टॅग. कसलं टॅग? कुठलंही टॅग किंवा टेक्निक नसते, लक्षात ठेवा. फक्त ते नियम आहेत ना ते तुम्हाला समजावून न देता हे अशा प्रकारे मांडणं म्हणजे टॅग. आता टॅग सांगतो, ज्या वेळेला तुम्हाला इकडे फॉर किंवा सिन्सची फ्रेज दिसेल ना त्यावेळेला कधीही इथे ना ॲमिजर वॉजवर वापरू नका. चूक दाखवतो तो पर्याय. किती सोपं आहे टॅग. हे काय सांगतोय मग? नियम समजून घ्या, हे लक्षात ठेवा. नियम समजला ना तर तुम्हाला हे समजेल. कळलं? सांगायचं फक्त एवढंच आहे, सगळं सोपं आहे. कळतंय? हे झालं बी हे मुख्य क्रियापद. असंच एक दुसरं नॉन ऍक्शन वर्ब आहे, हॅव हे क्रियापद. बर, आता बघा, हॅव हे ज्या वेळेला मेन किंवा रेग्युलर वर्ब असतं त्यावेळी आता जसं आपण ॲमिजारचं बघितलं सेम तोच प्रकार इकडे पण आहे. म्हणजे बघा, हॅव ची पण 3 रूप आहेत. जसं टू हॅव, याचं वर्तमान काळाचं रूप आहे हॅज किंवा हॅव, भूतकाळ आणि पास्ट पार्टिसिपल ही रूप ही आहे. आता बघा मला काय सांगायचं ते बघा, हॅव हे 2 प्रकारे कार्य करत असतं. म्हणजे हॅव हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करत हे आता आपण बघितलेलं आहे. जसं बघा, मी समजा असं म्हटलं, आय हॅव टॉट सम रूल्स. बघा परत तेच, आय हॅव टॉट सम रूल्स म्हणजे मी काही नियम शिकवले आहेत. इथे पण लिहितो बस, मी काही नियम शिकवले आहेत. मगाशी पण आहे क्रियापद होतं, इथे पण आहे. हे काय आहे त्यात आपण बघायचंय. आणि हेच मी जर असं म्हटलं, आय हॅव अ बुक. परत अर्थ काय झाला, माझ्याकडे किंवा माझ्याजवळ पुस्तक आहे. बघा मगाशी जसं आपण बघितलं की मी शिक्षक आहे आणि मी शिकवत आहे, मागचं जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लगेच समजणार आहे ते. कळतंय? बर, मी शिक्षक आहे आणि मी शिकवत आहे. मगाशी आपण शिकवणे जसं मेन वर्ब बघितलं तसंच आता इकडे पण बघा, इकडे तुम्हाला दिसेल की इथे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि शिकवणे हे मुख्य क्रियापद आहे. कळलं? आणि ते पण ऍक्शन वर्ब आहे, ऍक्शन वर्ब. कळतंय? बर, इथे तेच तुम्हाला दिसतंय बघा, हे आहे म्हणजे इथलं हे आहे आणि इकडे टॉट हे मेन वर्ब आहे, त्याला रेग्युलर वर्ब किंवा मेन वर्ब म्हणतात ते आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरचं हेल्पिंग वर्ब आहे हे तर तुम्हाला समजलं. कळतंय? तेच इथे मी मराठीमध्ये दाखवतोय. पण आता इकडे बघा, इथे हॅवच्या नंतर इकडे नाउन दिसतंय, तेच तुम्हाला इथे पण दिसतंय बघा. इथे आहे म्हणजे कडे किंवा जवळ असणे, च्याकडे असणे किंवा च्या जवळ असणे.
असं मेन वर्ब आहे. कळतंय? कडे किंवा जवळ असणे असं हे मेन वर्ब आहे. आणि ह्याच्या अगोदर इथे बघा काय आहे, नाऊन आहे, नाऊन फक्त. कळतंय? म्हणजे इथे हे काय आहे, मेन वर्ब म्हणून काम करतंय. जसं हे मेन वर्ब किंवा रेग्युलर वर्ब सारखं काम करत आहे. मग आता ह्याच दोघांच्या मधले फरक बघायचे आहेत आपल्याला. तर आता आपण बघतोय ते हॅव हे मुख्य क्रियापदाप्रमाणे कसं वापरलं जातं, म्हणजे त्याचा अर्थ काय असतो हे आपल्याला समजलं पाहिजे. तर आता त्यासाठी हे समजून घ्या. याच्यामध्ये आता तुम्हाला हॅव समजलं असेल. आता त्या हॅवचे अर्थ काय आहेत ते बघा. परत हॅव मात्र जसं बी मध्ये आपण बघितलं की बी कधीही कंटिन्युअस मध्ये चालत नाही, हॅवचं मात्र तसं नाहीये. कळतंय? हॅव हे काय माहितीये का, हॅवचे अर्थ ना दोन प्रकारचे असतात. एक बघा, एक अर्थ आहे तो च्याकडे किंवा च्या जवळ असणे असा एक अर्थ आहे. हेच कधी कधी आपण ला असणे किंवा चा असणे असंही म्हणतो. फक्त अर्थ बघा, ला असणे किंवा चा असणे. आणि दुसरा जो हॅवचा अर्थ आहे ज्याला ऍक्शन वर्ब असं म्हणतात, त्याचा अर्थ खाणे, पिणे, घेणे, ठेवणे अशा विविध प्रकारे होत असतो. बघा इथे तुम्हाला काही क्रिया दिसणार नाहीये, पण इथे मात्र तुम्हाला क्रिया दिसते. खाणे म्हणजे खाण्याची क्रिया, पिणे म्हणजे पिण्याची क्रिया, घेणे म्हणजे काहीतरी घेण्याची क्रिया, ठेवणे म्हणजे ठेवण्याची क्रिया. कळलं? हे ठेवणं म्हणजे बाळगणं म्हणून आहे. म्हणजे इथे मात्र तुम्हाला हा ऍक्शन वर्ब म्हणून दिसतोय. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ऍक्शन वर्ब असेल ना तर तो सगळ्या काळामध्ये चालेल, पण जर नॉन ऍक्शन वर्ब प्रमाणे असेल तर मात्र तो कधीही कंटिन्युअस मध्ये चालत नाही. आणि मला तुम्हाला ह्याचा उपयोग सांगायचा आहे. कळलं? ह्याचा उपयोग तर खूप सोपा आहे, तो आपण बघूही किंवा आता पण सांगतो मी तुम्हाला. पण महत्व आहे ना ते ह्याला द्यायचंय. कारण आता आपण जे बी ची रूपं बघितली, म्हणजे बी हे ज्या वेळेला मुख्य क्रियापद असतं, ते बी हे ज्या वेळेला मुख्य क्रियापद असतं त्यावेळेला आपण काय बघितलं बघा, की ज्या वेळेला काळाचा उल्लेख असेल म्हणजे ज्या वेळेला टाइम फ्रेज असेल त्यावेळेला तिकडे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट किंवा सिंपल फ्युचर वापरता येत नाही. बघा मी काय म्हणतोय, ज्या वेळेला बी हे मुख्य क्रियापद असतं त्यावेळेला जर टाइम फ्रेज जर वाक्यामध्ये असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, तिकडे फक्त परफेक्ट टेन्सच वापरले पाहिजेत. समजतंय? तोच रूल आता इथे पण आहे. कळतंय? ज्या वेळेला टाइम फ्रेज असेल ना तर तिकडे इथे पण आपल्याला परफेक्ट टेन्सच वापरायला लागतात. आतापर्यंत बी या क्रियापदावरती वाक्य परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. बीचा मुख्य क्रियापदाप्रमाणे उपयोग आणि परीक्षेमध्ये काय वाक्य येतात त्याची तुम्हाला मी 2 उदाहरणं दाखवली. बरोबर आहे? अजूनपर्यंत हॅव ह्या मेन मुख्य क्रियापदावरचं वाक्य आणि त्याच्यावरचं असं परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट वापरणं हे मात्र परीक्षेमध्ये आलेलं नाहीये. तर आपल्याला ते शिकायचंय. एक लक्षात ठेवा, जे परीक्षेमध्ये येतं ना ते सगळ्यांना माहित असतं, जे येत नाही ना ते आपल्याला आलं पाहिजे. आणि तिथेच आपला अप्पर हँड असतो. म्हणजे कॉम्पिटिशन असते ना ती ह्याच्यामध्येच असते. जे सर्वांना माहितीये ते तुम्हालाही माहितीये, मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन काहीच नाही. जे कोणालाही माहित नाही जे तुम्हाला माहितीये तिथे मग कॉम्पिटिशन चालू होते. कळलं? आणि तिथे तुम्ही ना कधी पण वरती असाल. म्हणून आता ह्याचा पुढचा जो नियम आहे तोही तसाच महत्वाचा आहे. परत मी सांगतो, परीक्षेत येऊन गेलेला नाहीये, मग येऊन जो गेलेला नाही तो परत येणार नाही असं समजू नका. कारण का जो रूल ज्या अर्थी मला माहितीये त्या अर्थी पेपर सेटरला माहितीये, आणि ज्या अर्थी पेपर सेटरला माहितीये की बाबा बी ची रूपं ह्यांनी परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट मध्ये विचारलेली आहेत, तर उद्या ते हॅवची पण विचारतील. म्हणून आता ह्याचं बघूया. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे समजावून सांगतो तुम्हाला, ला असणे आणि चा असणे काय आहे. कारण काही बघितल्यावर जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. बघा मी ज्यावेळेस नुसतं असं म्हणतो आय हॅव अ कार, त्यावेळी याचा अर्थ काय बघा, माझ्याकडे किंवा माझ्या जवळ गाडी आहे. बरोबर आहे? हे झालं हॅवचं. कडे आणि जवळ हे दाखवलं तुम्हाला. आता आपल्याला हे बघूया. समजा मी असं म्हटलं, ही हॅज नो सेन्स, म्हणजे काय बघा, त्याला अक्कल नाही. मला काय सांगायचं ते नीट लक्षात घ्या. हे ला असणे बघा, कळलं का? हे जे ला असणे आणि चा असणे आहे ना ते सांगायचंय. हेच मी म्हटलं बघा, the camel has a long neck. थोडक्यात काय,
उंटाची मान लांब असते. कळलं? सांगायचं हे ला असणे किंवा चा असणे. कळते? हे मी म्हटलं, समजा मी असं म्हटलं, द डॉंकी हॅज लॉंग इयर्स. अर्थ काय झाला बघा, गाढवाला लांब कान असतात. असतात म्हणा, नाहीतर गाढवाचे असं म्हणा. गाढवाचे कान लांब असतात असं म्हणा. सांगायचं मला काय ते बघा, हे तुम्हाला जे ला आणि चे हे जे कन्फ्युजन वाटतं ना, माहित सगळं असतं आपल्याला. कळलं ना? फक्त इथे अर्थाप्रमाणे दाखवलंय. आता हे पुढचं जे आहे ना, हे ऍक्शन वर्ब आहे. ज्या वेळेला ते ऍक्शन वर्ब असतं त्यावेळेला ते मात्र कंटिन्युअस मध्ये वापरता येईल. समजा मी असं म्हटलं, आय एम टेकिंग टी, शी वॉज टेकिंग ब्रेकफास्ट. मित्रांनो, तुम्हाला वाटेल या वाक्यांमध्ये काहीच चूक नाही, आणि खरोखर या वाक्यात चूक नाहीच आहे. आता स्पर्धा परीक्षेसाठी मात्र ही वाक्य चुकीची आहेत. त्याचं कारण का ते सांगतो बघा, की ज्यावेळी तुम्हाला खाणे पिणे असं ज्या वेळेला सांगायचं असेल ना, त्यावेळेला इकडे हे अजिबात चालत नाही. थोडक्यात मला सांगायचं काय, हॅव हे क्रियापद इथे ऍक्शन वर्ब प्रमाणे वापरत असतात. म्हणजे इथे आलं पाहिजे, आय एम हॅव्हिंग टी, शी वॉज हॅव्हिंग ब्रेकफास्ट, द टीम आर हॅव्हिंग बाथ. कळतंय? ते ऍक्शन वर्ब आहे, आणि ते ऍक्शन वर्ब ज्या वेळेला असतं त्यावेळेला मात्र ते हॅवचा कंटिन्युअस मध्ये उपयोग होतो. बर, याची आता आपल्याला गरज नाहीये. आता फक्त हे सांगूया, आणि त्याची याची सूत्र काय असतात आणि वाक्य कशी असतात, आणि टाइम फ्रेज असल्यानंतर ते वाक्य कसं होतं ते आपण बघूया. सिंपल प्रेझेंट ज्या वेळेला असतं त्यावेळेला बघा, सब्जेक्ट वर्तमान काळ म्हटल्यानंतर हॅज किंवा हॅव, याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं, आणि मग रिमेनिंग पार्ट. हेच सिंपल पास्ट असेल, सब्जेक्ट भूतकाळाचं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप लागतं पास्ट मध्ये. सिंपल फ्युचर असेल तर सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर शॅल किंवा विल, शॅल विलच्या नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप असतं, त्यामुळे ते हॅव आलं पाहिजे, मग ऑब्जेक्ट, आणि मग रिमेनिंग पार्ट. आता ह्याचं कंटिन्युअस होतं, पण मी आता कंटिन्युअसचा उपयोग तुम्हाला सांगितला. मला आता तुम्हाला हे सांगायचंय जे परीक्षेत आजतागायत आलेलं नाहीये, आणि आता ते येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. कारण का, जे तुम्हाला माहिती नाही आणि जे आम्हाला माहिती आहे, मग तुम्हाला फसवण्यासाठी आम्हाला जे माहिती आहे ते टाकत असतो. कळलं? म्हणून आता पुढचं परफेक्ट प्रेझेंटचं दाखवतोय, आणि हे ज्यावेळेला असतं त्यावेळेला ते फक्त नॉन ऍक्शन वर्ब साठी चाललंय आपलं. आणि ते सब्जेक्ट परफेक्ट प्रेझेंट मध्ये हॅज आणि हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं, त्यामुळे इथे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि या सहाय्यकारी क्रियापदानंतर परफेक्ट प्रेझेंट मध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात, त्यामुळे इकडे हॅड आलं पाहिजे, आणि मग ऑब्जेक्ट, आणि मग रिमेनिंग पार्ट. तसंच परफेक्ट पास्ट मध्ये आधी सब्जेक्ट आलं पाहिजे, परफेक्ट पास्ट मध्ये पण हॅड असतं, त्याच्यानंतर पुन्हा क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून हॅड येणारे, मग ऑब्जेक्ट येणारे, आणि मग रिमेनिंग पार्ट येणारे. आता इथे तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल, हे हॅजानंतर हॅड कसं आलं, हॅड नंतर पुन्हा हॅड कसं आलं. मला हेच सांगायचं तुम्हाला, हे जे तुम्हाला जे विचित्र वाटतं ना, हे न्यूजपेपर्स मध्ये, मॅगझिन्स मध्ये, तर हे न्यूजपेपर्स मध्ये, मॅगझिन्स मध्ये बोलताना नेहमी वापरलं जात असतं. कळलं? त्यामुळे लक्षात ठेवताना फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय की इथे हे सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतंय, आणि हे जे हॅड हे क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजे हॅव ज्या वेळेला मेन किंवा रेग्युलर वर्ब प्रमाणे चालत असेल त्यावेळी त्याचं ते तिसरं रूप म्हणून वापरलेलं आहे. आता इथे पण तसंच आहे, जसं आता आपण बघा बी या क्रियापदामध्ये बघितलं काय, परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट कुठे वापरतात, तर आपण तिकडे बघितलं की टाइम फ्रेज जर दिली असेल तर, म्हणजेच इथे ज्या वेळेला काही काळापासून किंवा
काही काळ. समजतंय? म्हणजे थोडक्यात काय, इंग्लिश मधल्या सिन्स आणि फॉरच्या फ्रेजेस या ज्यावेळी दिल्या असतील त्यावेळी तिकडे सिंपल टेन्सेस अजिबात चालणार नाही, तिकडे परफेक्ट टेन्सेसच वापरले पाहिजे. म्हणून आता ह्याच्यावरचं काय परीक्षेमध्ये वाक्य येऊ शकतं ते आता मी तुम्हाला पुढे दाखवतो, ते बघा. आता बघा, समजा इथे असं म्हटलं, मोदी हॅज पॉवर at the center for 6 years. बघा मी फ्रेज वापरली फक्त, कळलं? हेच मी म्हटलं, she had this scooter for the last 10 years. हेच मी म्हटलं, I have this car since last 3 years. कळतंय? बघा या सगळ्यामध्ये तुम्हाला टाइम फ्रेज दिसते बघा. फॉर द लास्ट 10 इयर्स, सिन्स लास्ट 3 इयर्स, फॉर 6 इयर्स. बस मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. इथे बघा दिसताना तुम्हाला काय दिसतंय, अर्थ समजणं खूप सोपं आहे. मोदींकडे केंद्रामध्ये 6 वर्ष सत्ता आहे. बघा 6 वर्ष मोदींकडे केंद्रामध्ये सत्ता आहे. इकडे बघा तेच आहे, तिच्याकडे ही स्कूटर गेली 10 वर्षे होती आणि इकडे माझ्याकडे मागील 3 वर्षापासून ही कार आहे. कळतंय? पास. मला तुम्हाला एक सांगायचंय, हे परीक्षेत येऊन गेलेलं नाही, पण हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कळतंय? मग ज्या 6 वर्ष सत्ता आहे त्यावेळी इकडे हॅच कधीच चालणार नाही. म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे, तरी असंच आले पाहिजे, मोदी हॅज हॅड पॉवर. कळतंय? हेच इकडे पण आहे बघा, शी हॅड दिस स्कूटर नाही चालणार आहे. इकडे काय आलं पाहिजे, शी हॅड हॅड, आणि मग हे आलं पाहिजे दिस स्कूटर फॉर द लास्ट 10 इयर. तसंच इकडे आय हॅव दिस कार सिन्स लास्ट 3 इयर्स नाही चालणार आहे. इकडे आय हॅव हॅड दिस कार असंच आलं पाहिजे. आणि या सगळ्याचं कारण फक्त एवढंच का, टाइम फ्रेज असल्यानंतर ज्याप्रमाणे बी मध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट पास्ट वापरला, त्याचप्रमाणे हॅवचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पोझिशन दिसतं, स्वामित्व किंवा मालकी दिसते. बघा कळलं? ते ज्या वेळेला असतं त्यावेळेला मात्र इथे टाइम फ्रेज असल्यावर फक्त परफेक्ट टेन्सेस वापरलं पाहिजे. कळलं?